पावसाची आणि वाऱ्याची शक्यता आहे। हवामान विभागाने याबाबत इशारा दिला असून नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये 3 मे पर्यंत हलक्या पावसासह जोरदार वाऱ्यांचा अंदाजही व्यक्त केला आहे। शनिवारी विदर्भातील हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे नागरिकांना उन्हाळ्यापासून दिलासा मिळाला आहे, पण हवामान विभागाने जाहीर केले की पुढील काही दिवसात अधिक पावसाची शक्यता आहे। नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये 3 मे पर्यंत हलक्या पावसासह जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे। पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये देखील पुढील काही दिवस हलका पाऊस होण्याची शक्यता आहे, पण या बदललेल्या हवामानामुळे सूर्यप्रकाश पुन्हा तीव्र होण्याची ही शक्यता दर्शवली जात आहे, ज्यामुळे उष्णतेचा परिणाम वाढू शकतो। हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। विशेषतः ज्या भागांमध्ये जोरदार वाऱ्याचा आणि पावसाचा इशारा आहे त्या भागांमध्ये नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे। हवामान विभागाने सांगितले की तापमानात थोडी घट होण्याची शक्यता आहे, पण नंतर सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेमुळे तापमान पुन्हा वाढू शकते। अशा परिस्थितीत नागरिकांनी हलक्या कपड्यांचा वापर करणे, शरीराला पुरेसे पाणी देणे आणि सूर्यप्रकाशापासून बचाव करणे आवश्यक आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट।